तर मित्रांनो आपण आज पेगोड्याला चाललेलो आहे गोराई एस एल वर्ल्डला फिरण्यासाठी. तर आपण आता रिक्षातून उतरलेलो आहे. रिक्षामधून इथून पुढं आपण आतमध्ये जाणार आहे. पुढचं तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर पेगोड्याला लोकेशन नक्की दाखवणार. तुम्हाला बघा तर नक्की चाललेलं आहे. हे खाडी आहे बघा. इथून आता पुढून बोट आहे. बोटमधून आपण प्रवास पुढे जाणार आहेत. आमचे गजेंद्र दादा आणि आमचे तुमचं नाव काय? मनीष दादा नागपूरहून आले होते. त्यांना फिरवण्यासाठी आपण पेगोड्याकडे चाललेलो आहे. तिकडे गेल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे लोकेशन तिथलंही. तत्पूर्वी बघून घ्या खाडीमध्ये पाणी आणि समोर बोट आहेत बघा. भरपूर लोकेशन तुम्हाला दिसते का नाही? इकडे बोट आहेत. बोट यायला लागलेले आहेत बघा. इकडून समोरनं एक बोट आली बघा. सध्या कुठली आली काय बघावं लागणार आहे आपल्याला नक्कीच. हे बघा कसं आहे बघा. पाण्यात बघा थर किती लागलेला आहे सगळे. आणि तिकडे बोट आहे. तिकडे मंदिर आहे. एवढं लांब दिसतंय का नाही? दिसतंय थोडं थोडं मंदिर. आपण त्या मंदिराकडे जाणार आहे. पेगोडाच मंदिर आहे ते. बोटीच्या आपण जवळजवळ चाललेलो आहे बरं का. बोट इथे बोट आहे. बोटीतनं आपल्याला पुढे जायचं आहे पेगोड्याच्या मंदिराकडे. चला पेगोडाला लागलेले आहे बघा. आता अनाउन्समेंट केलेली आहे. पेगोडाला लागलेले आहे बोट. आपण फटाफट बोटमध्ये बसून घेणार आहे. बोटीच्या आपण दिशेने चाललेलो आहे. आमचे दादा आहेत बघा. बोटीच्या दिशेने चाललेलं आहे. बोट जवळ आलेले आहे. बोटीचे एकदम तो बोट समोरच लागलेली आहे. आपण बोटीमध्ये आता बसणार आहे पेगोडाला जाण्यासाठी. हां हाय हाय हाय. हे तिकीट मास्टर आहे. तिकीट पूछ रहे हैं. ये दे लेट हो गया. 2 बोट है. चलो 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 लोग साइड में. चलो तिकीट दाखवलं. आपण आता पुढे चाललेलो आहे बघा बोटीमध्ये. बोटीमध्ये बसलेलो आहे बघा. बोटीमध्ये पोचलेलो आहे. इथून आपण पेगोडाला चाललेलो आहे. आमचे मनीष दादा आहेत. नागपूरहून आले होते. त्यांना पेगोड्याचं मंदिर दाखवण्यासाठी आपण चाललेलो आहे. आणि बोट बघा. सीन बाहेरचाही सीन आहे बघा सर्वजण. नक्कीच मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मंदिर दाखवतो पेगोड्याच्या मंदिराच्या एकदम जवळजवळ आलेलो आहे. बोट तिकडे थांबणार आहे. समोर पॉईंट आहे बोट थांबायचा. हे बोट निघालेली आहे बघा तिथून भरून. आणि मंदिर इकडे आहे. आपण तिथे गेल्यानंतर चालत जाणार आहे पुढे. मंदिराचा निसर्गरम्य लूक बघून घ्या सर्वजण. खाडीमध्ये पाणी आहे. इकडून आपण आलेलो आहे. खाडीचा भाग आहे सगळा हा. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मंदिर नक्कीच दाखवणार आहे. समोरची बोट निघालेली आहे. आता आपण त्या ठिकाणी जाणार आहे. त्या बोटीच्या ठिकाणी आपण तिथून चालत मंदिराच्या आतमध्ये तिकडे जावं लागतं आपल्याला बघा. इथून भरून आता माघारी रिटर्न चाललेले आहे बोट. आपण आता त्या बोटीच्या ठिकाणी उभं राहणार आहे. समोर बोट थांबणार पॉईंट आहे बरं का. बोट गेली आता निघून पुढे. मंदिराचा सीन बघा तुम्ही सर्व पेगोडाचा. बोटीमधून उतरून आहे ना मंदिराच्या दिशेने चाललेलो आहे बरं का. सर्वांनी बघा. पण चालत असं निसर्गरम्य वातावरण आहे. बोटीमधून आलेलं आहे. बोट इथं आहे बघा. आपण ह्या बोटीतून उतरलेलो आहे. पुढे गेल्यानंतर आतमध्ये तुम्हाला लोकेशन दाखवतो नक्कीच आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. आमचे गजूभाऊ आले ते त्यांना दाखवण्यासाठी. आपण येऊन गेलो पहिलं. खूप दिवस झालं येऊन. तरी मी म्हणलं दादांना घेऊन जाऊया. मंदिराच्या एकदम आपण गेटच्या एकदम जवळ आलेलो आहे. निसर्गरम्य वातावरण आहे असं बघण्यासारखं. स्टॉल बी लागलेले आहेत बघा इकडे. ऊसाचा गन्याचा रस इकडे आहे. आणि आगडा ह्या साईडला गेट आहे बघा. सेल्फी घेत आहेत. बरेच जण भाविक भक्त इकडे फिरण्यासाठी येत असतात. आणि आपण गेटचे एकदम समोर आलेलं आहे बघा. कसं निसर्गरम्य वातावरण आहे बघण्यासारखं. तुम्हाला गेट आहे बघा. आपण गेटच्या समोर एकदम आलेलो आहे बघा. पेगोडा म्हणून आहे. पेगोडाच्या मंदिराच्या समोर एकदम आलेलो आहे बघा. कसं वाटतंय नक्की सांगा. हा लोकेशन चांगल्या प्रकारचे बघण्यासारखं बघा. सगळं जे इथलं जे काम जे आहे ना सगळं टोटल सोनेरी कलरचं आहे. इथलं जे लोकेशन आहे सगळं सोनेरी कलरचं आहे. किती डेव्हलपमेंट केलेलं आहे.
टोटल काम काम चालू आहे बघा. इकडे बी अजून काहीतरी करायला. टोटल काम आहे ना सोनेरी कलरचं आहे, सोनेरी कलरचं. आपण मंदिराच्या आतमध्ये मंगल होय पुरा धे बे हॅप्पी विजिट अगेन. तर आतमध्ये आलेलो आहे आपण. मंदिराच्या एकदम आवारामध्ये आलेलो आहे. असं सोनेरी कलरचं पूर्ण वातावरण बघेल तिकडे भेटायला आहे. आणि इकडे घंटा आहे बघा. आपण तिकडे त्याही दिशेने चाललेलो आहे सोनेरी कलरचे. आपण जाऊन येऊया वरती. बघा तुम्ही सर्वजण वरती चाललेलो आहे आपण त्या दिशेने. बघा हे बघा, ही घंटा आहे वाजवण्याची. आपण वाजवूया हातानं. आवाज बघा तुम्ही, आवाज कसा येतोय. असं बघण्यासारखं आहे ना वातावरण चांगल्या प्रकारे. हो, सोनेरी कलरचं सगळं जे काम केलेलं आहे ना सगळं ते सोनेरी कलरचं काम आहे. वरतून बी बिल्डिंग बघा तुम्ही सगळं सोनेरी कलरचं. आमचे गजूभाऊ वरती आलेत, ते घंटा वाजवतीलच नक्की. बघूया आपण. गजूभाऊ घंटा वाजवा. बघा आवाज कसा. हे मनीषबाई आहे. बजा नगाडा धरम का गुंजे चारो और. कसं सोनेरी कलरचं मंदिर सगळीकडे पूर्ण आहे बघण्यासारखं. बघून घ्या. नाव खाली लिहिलं बजा नगाडा धरम का गुंजे चारो और का. नगाडा वाजल्यानंतर आवाज जी फिरतोय ती आहे ना सगळीकडे आवाज आला पाहिजे का असा त्याचा अर्थ आहे. सोनेरी हे मंदिराच्या दिशेनं एकदम वर पायऱ्या, त्याला पायऱ्या चढून वरती चाललेलो आहे. ओपन चाललेलो आहे आपण वरती मंदिराच्या दिशेने. वरतून येऊ खाली आपण बघण्यासाठी. काय निसर्गरम्य वातावरण बघण्यासारखं. सोनेरी कलरचं जिकडे बघावं तिकडे कामकाज केलेलं आहे. असं आपण वरती चाललेलो आहे बरं का. पूर्ण राऊंड मारून येऊया खाली. खाली बघण्यासारखे बी आहे. एकदम जवळून आलेलं आहे आपण. तर बघा हरणं आहेत इकडे. धम्मचक्र बघा तुम्ही कसं वाटतंय. लोकेशन आहे ना एकदम परफेक्ट, चांगलं बघण्यासारखं, चांगल्या प्रकारे उत्कृष्टपणे. बघा आकाश देवता देहधातू संभबुद्ध की कितनी ललित ललाम देवलोकोले देवगण करते सतत प्रणाम. असे विचार लिहिलेले आहेत तिथे शब्दामध्ये. बघून घ्यांनी सोनेरी कलरचा. आणि आमचे कबूतर मनसोक्तपणे पाण्यामध्ये कसा आनंद घेत आहेत बघा जीवनाचा. आपण जसं घेतो तसाही तेही जीवनाचा आनंद घेत आहेत. पगोड्याच्या बॅक साईडला आलेलो आहे. जवळून एकदम सीन घेत आहे. बघा हे कसं बनवलं असेल, ह्याला किती वेळ लागला असेल, किती कालांतर टाईम लागला असेल, काय बोलू शकत नाही. आणि याची सोनेरी कलरमध्ये जी बनवलेली जी कला जी आहे ते देवाला जाणं किती वेळ टाईम असेल. असं वरती खूप वरती आहे. ते नारायण गोयका एवं श्रीमती इलायची देवी गोयका याचे स्मारक बनवलेले आहे. तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघा. कसे वाटतात नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आतमध्ये छोटंसं असं वृंदावन आहे, गार्डन बनवलेलं आहे बसण्यासाठी. आणि वातावरण बघा, पाण्याचे तुषारे कसे वाटतात, हे फवारे कसं हे होतात बघा. ह्या निसर्गरम्य वातावरण आहे असं बघण्यासारखं. शोची झाडं, छोटंसं गार्डन बनवलेलं आहे पण मन भरून यासारखं आहे. पॅगोडा फिरून आपण बोटीमध्ये बसलेलो आहे आपल्या घराच्या दिशेने, म्हणजे बोरिवलीच्या तर्फेने आपण चाललेलो आहे.
पेगोडा फिरून पुन्हा आपल्या लाईनवरती आलेलो आहे. तिकडे आहे बघा सूर्य दिसतोय तुम्हाला. पुढून पगोडाचं मंदिर आहे. पगोडा बघून पुन्हा आपल्या बोरवलीच्या गोराई खाडीवरती पोचलेलो आहे. ते आमचे दादा आहेत बघा. तिथून आम्ही आपल्या आता नीट कुठं न जाता डायरेक्ट आम्ही घरी जाणार आहे. घरी गेल्यानंतर बघू हा व्हिडिओ. आपण पोगड्यावरनं जाऊन आल्यानंतर निसर्गरम्य आता बोटीतनं उतरलेलो आहे खाली आणि निसर्गरम्य वातावरण सूर्य मावळतीचा वेळ आहे आणि तसा सीन आपण कॅप्चर केलेला आहे बघा. कसा वाटतोय नक्की सांगा. आणि भरती आलेली बघा पाण्याला. आपण जातो त्या जाते वेळ आहे ना तर पाणी खाली होतं. आता पाणी भरती आलेले आहे इकडे. तर बघा आपण पेगोड्यावरून जाऊन आलेलो आहे. दिवस मावळतीचा वेळ आहे. हा सीन तुम्हाला दाखवलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला जर कोण नवीन असलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.